देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे। विमान लँडिंग करत असताना ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे। प्राथमिक माहितीनुसार विमानात अजित पवारांसह एकूण 6 जण प्रवास करत होते। त्यापैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना अजित पवार यांचे छोटे विमान बारामतीच्या धावपट्टीवर लँडिंगच्या वेळी अपघातग्रस्त झाले। सकाळी 8:45च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टीवरून घसरून जवळच्या शेतात कोसळले। अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली। आज अजित पवार यांचे बारामतीत एकूण 4 ठिकाणी नियोजित कार्यक्रम होते। या कार्यक्रमांसाठीच ते मुंबईहून बारामतीत दाखल होत होते। विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक उपस्थित होते, अशी माहिती मिळत आहे। घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस आणि वैद्यकीय पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आहेत। या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाड झाला की हवामान अथवा धावपट्टीवरील अडथळ्यामुळे हा प्रकार घडला, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे।